हॅलो नमस्कार. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण एक सुंदर गोष्ट पाहणार आहोत. ससा आणि डोंगर. पहा, एका जंगलात खूप ससे होते. एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडून पळायचा. तो त्यांच्या मित्रासोबत खूप खेळायचा. पाही, ते चित्रात ससे दिसत आहेत. आता त्याच्या मनात काय विचार होते पाहूया. जंगलाच्या बाजूला एक उंच डोंगर होता. हा बघा, डोंगर दिसतो आहे इथे. ससा नेहमी त्या डोंगराकडे पाहायचा. त्याच्या मनात विचारायचा, मी हा उंच डोंगर चढू शकेन का? आणि म्हणून ससा नेहमी तो डोंगर चढायचा प्रयत्न करायचा. पुढे काय झाले पहा. आता त्याला खूप तहान लागली आणि त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला. तो आवाजाच्या दिशेने गेला तेव्हा त्याला एक झरा दिसला. पहा इथे. आणि त्याने खूप भरपूर पाणी प्याले. आता पुढे सस्याने काय बरे केले असेल सांगा भाऊ. हा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही ओळखा तर सस्याने काय केले असेल. शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोचला. त्याला डोंगरावरून जंगल खूप खूप सुंदर दिसू लागले आणि म्हणून त्याने डोंगरावरून काय केलं असेल, डोंगरामध्ये खाली उडी मारलेली आहे. आणि म्हणूनच सस्याला शेवटी काय जाणवले, आपला जो गवताळ प्रदेश आहे तोच बरा असतो. का? कारण डोंगरावर काहीच नाही आहे. कारण डोंगरावर त्याला नुसतं पाणी मिळालं परंतु चारा वगैरे मिळालेला नाही. आणि म्हणूनच त्याला शेवटी पश्चाताप झाला आणि शेवटी तो आपल्या पुन्हा निसर्गात म्हणजेच आपल्या जो रान आहे शेवटी त्या रानामध्येच जंगलामध्येच उडी मारून पुन्हा ससा परत आलेला आहे. बघा, म्हणून या गोष्टीचे तात्पर्य काय सांगता येईल, दिसते तसे नसते. तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट जरूर कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.